काही काही जणांना असं असतं की ठेचा भरपूर आवडतो, पण तिखट असल्यामुळे, ॲसिडिटी असल्यामुळे ते खात नाही. पण हा बाजरीचा ठेचा एकदा ट्राय करा. अजिबात ॲसिडिटी वाढत नाही. खूपच लाईट वेट असतो, म्हणजे तिखट कमी असतो आणि खूप टेस्टला एक नंबर लागतो. त्यासाठी जे कमी तिखटवाल्या ज्या जाडवाल्या मिरच्या असतात ना, त्या घ्यायच्या. जास्त लसूण घ्यायचे आणि ना तव्यावर, गरम तव्यावर टाकायचं. थोडं तेल टाकून आहे ना, त्याला आहे ना लाल होईस्तोवर भाजून घ्यायचं. तव्यावरच आणि त्याला उलट-पलट करत राहायचं आणि छान लाल होईस्तोवर त्याला भाजायचं, है ना. तर बघू शकता हे छान प्रकारे लाल झालेत, भाजून झालेत. त्याला काढून टाकायचं एका प्लेटमध्ये. त्याच्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं मिरची आणि लसूणला व थोडी कोथिंबीर टाकायची त्याच्यात व त्याचा आहे ना ठेचा तयार करून घ्यायचा. तर ठेचा रेडी आहे. तर त्याच्यानंतर आहे ना तव्यावर ना थोडं तेल टाकायचं आणि थोडं बाजरीचं पीठ टाकायचं व त्याला लाल होईस्तोवर भाजायचं. जर ठेचा तुम्ही जास्त बनवत असाल ना, तर बाजरीचं पीठ पण जास्त घ्यायचं आणि ठेचा पण जास्त घ्यायचा. बाजरीचं पीठ आहे ना तेलातच छान फ्राय करायचं लाल होईस्तोवर. त्याचा कलर लाल होतो ना, तोपर्यंत त्याला भाजायचं. बघू शकता बाजरीचं पीठ छान प्रकारे भाजून झालंय. त्याला काढून टाकायचं. त्याच्यानंतर तव्यामध्ये तेल टाका. त्याच्यात जिरं आणि मोहरी टाकायची. तुम्ही मोहरी नाही, फक्त जिरं जरी टाकला तरी चालेल. छान तडतडू द्यायचं. त्याच्यानंतर एकदम जास्त बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा जास्त घ्यायचा तरी चालेल. माझा ठेचा कमी होता म्हणून मी कमी कांदा घेतला. मग त्याला आहे ना थोडं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं. त्याच्यानंतर जो ठेचा बनवला आहे ना, तो टाकायचा. मग त्याला मिक्स करायचं. कांद्याला जसं लाल नाही होऊ द्यायचं, फक्त थोडंच. त्याच्यानंतर त्याच्यात आपण जे बाजरीचं पीठ भाजलं होतं ते टाकायचं व पूर्णपणे मिक्स करायचं छान प्रकारे. त्यानंतर त्यात मीठ टाकलं, मिक्स केलं व ठेचा थोडा कोरडा वाटत होता म्हणून थोडं तेल टाकलं व त्याला छान प्रकारे मिक्स करायचं. तर रेडी आपला ठेचा. वरतून कोथिंबीर टाकायची. माझ्याजवळ कोथिंबीर तर नव्हती. कोथिंबीर टाकायची व रेडी आपला ठेचा. नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व जर ठेचा आवडला, रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजिबातच विसरू नका.